नमस्कार राम राम मंडळी 100 डेज मिनी व्लॉग चॅलेंजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मी आज आलतो सिद्धेश्वर मंदिरला। सोमवार होता। कॉलेजला जायच्या आधी सिद्धेश्वरांचं दर्शन घ्यावं म्हणलो। महादेवांना जल अर्पण केलो आणि सिद्धेश्वर मंदिरात आलो। माझ्यासोबत गणेश भाऊ आले होते। गणेश भाऊने काही काळासाठी पुण्याला स्थलांतर केलेलं आहे त्यांनी। मग त्यांच्यासोबत सिद्धेश्वरांचं दर्शन घेतलो। मग फालुदा खायला आलो। फालुदा तसा बऱ्यापैकी चांगलाच होता। जर हा व्लॉग कोणी पुण्यावरून पाहत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। गणेशला सोडायला मी स्टेशनला आलो होतो। पुण्याची रेल्वे जाणारच होती, तेवढ्यात आम्ही पोहोचलो। गणेशचा मित्र अजून येणार होता। त्याला सोडून मी निघालो घराच्या दिशेने। कॉलेजला पण जायचं होतं आणि माझे थोडे काम पण होते। मग लवकर मी घरी निघालो, जास्त वेळ थांबलो नाही। घरी आलेल्या हा बाळ इतकं भारी रडत होतं की काय सांगू नका। कॉलेजवरून घरी येताना खूप छान नजारा दिसत होता। रात्री आम्ही निघालो क्रोमाच्या दिशेने। काकूंना मोबाईल घ्यायचा होता आमच्या। मोबाईल मधलं जास्ती करून मला आणि समृद्धलाच माहित होतं, म्हणून आम्ही दोघं पण जात होतो त्यांच्यासोबत। महाराजांना मुजरा करून क्रोमामध्ये पोहोचलो। हे समोर कोण पर्सन चाललं त्याकडे इग्नोर मारा आणि माझ्या ब्लॉगकडे लक्ष द्या। क्रोमामध्ये पोहोचलो आणि आल्या स्वामी समर्थांचे दर्शन झाले। श्री स्वामी समर्थ म्हणून आम्ही मोबाईल बघायला चालू केलो। इथं मी आणि समृद्ध आयफोनची किती क्लिअरिटी ते पाहत होतो। याला मोबाईल मधलं काहीच कळत नव्हतं, सगळं जे काय ते मीच पाहत होतो। गणपतीचे सेल आता संपले होते म्हणून जास्त गर्दी नव्हती क्रोमामध्ये। शेवटी काकूने रेडमी नोट 14 मोबाईल घेतला। इथं आम्ही मोबाईल अनबॉक्सिंग करलो। हा इथं काय ते वेगळंच गुन्हा करत होता, शेवटी मोबाईल खराब करणारच हा। श्री मल्लिकार्जुनची भेळ खाऊन आजचा व्लॉग इथंच संपवला। भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।